खटाव तालुक्यातील भांडेवाडीत कौटुंबिक वादातून तरुणाला संपवले, चाकू लोखंडी रॉड हल्ल्यानं खटाव तालुका हादरला। उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगात, एका आरोपीला अटक। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भांडेवाडी इथं कौटुंबिक वादातून झालेल्या भीषण हल्ल्यात 19 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पुसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्र वेगानं फिरवली आहे। दरम्यान पुसेगाव पोलिसांनी 4 तासात एका आरोपीला अटक केली आहे। याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी अभय झाकीर काळे वय वर्ष 23 राहणार मूळ तालुका खटाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना 16 मे 2026 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास भांडेवाडी येथील गाडेबाबा मंदिरासमोर घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अभय काळे, त्यांचा भाऊ होश झाकीर काळे आणि चुलत भाऊ अभिजित नवनाथ काळे यांनी आरोपी किर्लोस्कर निर्गिल शिंदे याला कौटुंबिक कारणावरून जाब विचारला होता। याचा राग मनात धरून आरोपींनी लोखंडी रॉड आणि चाकूच्या सहाय्याने तिघांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात फिर्यादी अभय काळे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडनं वार करण्यात आला, तर साजन शिंदे यांना चाकूने हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले। मारहाण सुरू असताना सोडवण्यासाठी आलेल्या अभिजित काळे यांच्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला। दरम्यान फिर्यादीचा भाऊ होश झाकीर काळे हा मध्यस्थी करण्यासाठी गेला असता आरोपी अक्षर अतुल शिंदे यानं त्याच्याशी झटापट करून चाकू हिसकावून घेतल्याचा आरोप आहे। त्यानंतर तुला संपवतोच अशी धमकी देत होश काळे यांच्या छातीत चाकूने वार करण्यात आला। गंभीर जखमी झालेल्या होश काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी किर्लोस्कर निर्गिल शिंदे, अरबाज नंतास उर्फ नितीन शिंदे, अक्षर अतुल शिंदे आणि साजन किर्लोस्कर शिंदे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी क्रमांक 2 अरबाज उर्फ नितीन शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी भेट देताच तपासाचा आढावा घेतला। तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाला आवश्यक सूचना दिल्या। दरम्यान सुरुवातीला चोरीच्या वाटणीच्या वादातून घटना घडल्याची माहिती नातेवाईकांनी दिली होती, मात्र नंतर फिर्यादीनं कौटुंबिक कारणातून वाद झाल्याचं सांगितल्यानं पोलिसांकडून दोन्ही बाजूंनी सखोल तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे हे करत आहेत। या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।